पवार साहेब हे आबाचा वारसा आहे, आपलं गुरुजींचा वारसा आहे. गुरुजी एक तत्व माणूस होते. त्यांनी गरिबासाठी भलं मोठे काम करून निघून गेले. शेवटी जाताना गुणवंत बाप्पा पवार त्यांच्या मनातून काही शब्द बोलून गेले. तुम्हाला असल्या उमेदवाराला निवडून द्यायचंय हे लक्षात राहू द्या. बूथच्या बाहेर जिथं आपण वोटिंग करायला जातात त्याच्या बाहेर 2-4 माणसं थांबलेले असतील. हमारे तरफ ध्यान देऊ बोला घ्या. एकानं म्हणतंय इकडंच मतदान करायचं, तिकडं नको बाबा, लय डेंजर आहे. तसं काहीच पडायचं नाही. त्याच्या चक्करमध्ये पडायचं नाही. त्याच्या चक्करमध्ये पडला की 5 वर्ष चक्कर आहे. आणि आता सरकार केंद्रामध्ये आहे, 8 वर्ष चक्करमध्ये घालायला. 8 वर्षानंतर जिल्हा परिषद लागलेली आहे. यानंतर मी आमचे उस्मानाबाद धाराशिवचे जबांग डॉक्टर प्रतापसिंग पाटील भावी आमदार, मी मनातून बोलतोय साहेब, नाही मनातून बोलतोय. भावी आमदार प्रतापसिंग पाटील यांनी, तुम्ही बघितलं ज्यावेळेस नगरपालिका लागली त्यावेळेस धुरमुळ चालवता, 2 नंबरला राहिले आणि 8 वाघा निवडून आणले. 8 वाघा आज तिथं धडाधड धडाडतात. याचा इतिहास असा आहे. मी डॉक्टर प्रतापसिंग भैया पाटील यांना विनंती करतो की त्यांनी तुमच्या समोर 2 शब्द बोलावे. प्रथमेश आवाज यायला का बघू लाईव्हला. तंबाखू सोडणार आहे सगळ्या घेतो मी. थांबा 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 जरा. तुमचे आमचे सर्वांचे लाडके आदरणीय दादा एका प्लेन क्रॅश मध्ये स्वर्गवासी झाले. मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. छत्रपती शिवाजी महाराज, आवाज नाही का? आवाज यायला का? भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, अहिल्यादेवी होळकर या दशकातील थोर सायंटिस्ट संशोधक एपीजे अब्दुल कलाम यांना सर्वांना वंदन करतो. आज आपल्या शिरडोन येथे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रचार व्यासपीठावर उपस्थित आपल्या या गटाचे उमेदवार आमचे मित्र नितीन नाबाब पाटील, कलीमभाई, जवळा गटातून पण आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ गुणवंत बाप्पा, सर्व सन्माननीय व्यासपीठ, पंचकृषीतून आलेले सर्व बंधू भगिनींनो, पत्रकार बांधवांनो, मी हर्षल यादव यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पित करतो. गेले 2 तास बघतोय मी. आज आबा पूर्ण महाराष्ट्रातलं राजकारण बघतोय मी, पण 2 तास झालं जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, एक माणूस सुद्धा उठलेला नाही. तीच वेळ देती की माझा निर्णय त्या दिवशी संध्याकाळी 3:30 वाजता जो झाला तो खरंच यशस्वी आणि खरा ठरणार हे नक्कीच सांगू शकतो. मी कायम वेगळं भाषण करतो, पण शिराडोनला आल्यावर हे 2 तासात ते भाषण मी काही करणार नाही, हे वेगळंच करतोय. कारण आबाची टीम बघितली तर जी आपली वर्ल्ड कपची टीम बघितली ना कशी जिंकली होती, कशी टीम आहे. माझं भाषण सगळं मी वेगळं सोडून दिले, मी ह्या टीमवरच बोलणार. कारण प्रत्येक जण म्हणते की आमच्या बाजून कोण नाही, लेकिन हे कहावत आहे, जिसका कोई नहीं होता उसका खुदा होता है. आणि ह्या कलियुगात त्याला आपण एक ऍड करू शकतो.
जिसका कोई नहीं होता उसका खुदा होता है और जिसको कोई नहीं निपटा सकता उसको खुदा ही निपटा लेता है. त्याच्यामुळे आबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची टीम इतकी चांगली आहे फोटो काढ की सर्वात प्रथम गुणवंत सपकाळनं भाषण केलं. त्या 10 मिनिटाच्या भाषणात 10च्या 10 मिनिट त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आबा ह्या काळात राजकारणात कोणत्या कार्यकर्त्याचं किंवा कुणाच्या डोळ्यात पाणी येणं फार दूरची लांब, महाग सुद्धा नीट बोलत नाहीत. तर त्या व्यासपीठावर मी बघत होतो की आपल्या तुमचे इतके सहकारी चांगले आहेत आणि गुणवंतराव मी शब्द देतो इथं ठिकाणी की तुमच्या टीमला, तुमच्या शिराडोनला मी काही कमी पडू देणार नाही. श्याम भाऊ, तुम्ही पश्चिमेला आहे आपल्या तालुक्याच्या आणि मी पूर्वेला आहे. माझं गाव धनेश्वरी बोरगाव इटकूर सर्कलमध्ये शेवटचं गाव आहे आणि तुम्ही इकडं पूर्वेला आहे. परभणीला माझे व्हाईस चान्सलर वडील गेले होते 20 वर्ष तिथं कुलगुरू म्हणून होते, डीन आणि कुलगुरू म्हणून लहानाचे मोठे तिथं झालो. पण माझं गाव हे धनेश्वरी बोरगाव कळंब तालुका आहे. माझा भाऊ तिथं आमदार आहे कारण तो डॉक्टर झाला संभाजीनगरला आणि तो परभणीला गेला. तिथं 3 टर्म आमदार आहे. मी कराडला झालो MBBS, पण मला ओढ आपल्या जिल्ह्याची होती म्हणून मी आपल्याच जिल्ह्यात आलो. सुरेशराव, तुमच्या भाषणात आलं की हा हिरा आहे, या हिऱ्याकडे आमचं लक्षच होतं. पण गुणवंत बाप्पा म्हणले ते चुकीचं होतं. ह्याला तिकीट मिळून असं कधीच नव्हतं. माझी फार जुनी ओळख आहे आबाची, नितीन आबाची, पण मी गळ टाकून होतो. आणि त्या दिवशी रात्री ते किस्सा एक सांगतो. 10:30 वाजता मला कळालं की युतीत काहीतरी गोंधळ झाला आणि नितीन आबाला आपल्या तिकीट मिळालं. 11:15 वाजता फोन आला. आम्हाला त्या नगरपालिकेची होती सवय, कायम धक्के द्यायचे. डॉक्टर आहे, नवीन आहे, माझा स्वभाव सरळ आहे, कधीच छुपा एजेंडा नसतो. आणि कारण काय की इंटेन्शन क्लिअर असलं, तुमचं मन साफ असलं की निसर्गच आपल्याला देतो. नगरपालिकेला तसं झालं, जिल्हा परिषदला परत हे असंच झालं, हे द्या ते द्या ते द्या ते द्या. आणि माझं कायम मत असतं की चांगल्या कार्यकर्त्याला, चांगल्या लोकाला, जे की लोकांचं काम करू शकते, ज्याला कामाची उरक आहे, त्याला कुठून ना कुठून संधी मिळायला पाहिजे. 11:15 वाजता फोन आल्यानंतर म्हणलं आबा जागाच आहे, येऊ का? या. मला वाटतंय 12:30 वाजेपर्यंत आल्यानंतर मीच फोन केला बाप्पा. 12:30 पावणे 1ला. काय झालं बाप्पा म्हणलं, मी पुस्तक वाचतोय. बाप्पा म्हणले हे काय उस्मानाबाद मध्ये शिरतोयच. म्हणलं स्वागत आहे. 1:30 वाजले, चर्चा झाली. मला कामाची उरक आणि नितीन आबाचं सगळंच माहिती होतं. 3:30 मला वाटतं 2दा चहा झाला ना, 2:30 वाजता आणि पुन्हा 3:30 वाजता. 4 वाजता मी तर पहिल्या मिनिटाला फायनल केलं कारण गळ टाकून होतो. पण त्यांची चर्चा चालू होती, आणखीन एक बैठक होणार आहे युतीची, काय वगैरे वगैरे वगैरे. मी तर पहिल्या मिनिटाला फायनल करून टाकलं. तर असं 4:30 वाजता 3:30 वाजता दुसरा चहा पेले आणि 4 वाजता ते धाराशिवून तिथं आले. तर अशा ह्या आबाला की छोट्या एका ग्रामपंचायतमध्ये इतका निधी आणू शकतो, तर मी या ठिकाणी ग्वाही देतो, येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरील बटन दाबून आबा असू द्या, कलीमभाई असू द्या किंवा गुणवंत बाप्पा असू द्या, यांना प्रचंड मताने विजयी करा. मी एकट्याने सांगतो की महाराष्ट्रात नंबर 1 जिल्हा परिषद सदस्य म्हणून हे नक्कीच नावारूपाला येणार. हे हिरा आहे ते त्यांना कळालं नाही, त्यांचं नशीब. त्यांना गारगोटी वाटली,
पण आज इथं 2 तास म्हणल्यानंतर आणि फॉर्म भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्याकडे सर्वे आला की तिन्हीच्या तिन्ही गट आपला 100% विजय होतो. हे मला फॉर्म भरल्यानंतर तिसऱ्या दिवशी माझ्याकडे. अशा ह्या टीमला मी परत एकदा, कारण पवार साहेबांनी आम्हाला गेल्या 6 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की तुम्ही नगरपालिकेच्या निवडणूक, महानगरपालिका व जिल्हा परिषद ही तुम्ही युवकांना संधी द्या, महिलांना संधी द्या, मुलींना संधी द्या, राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या लोकांना द्या आणि आपली नवीन टीम करा. त्यातलेच हे एक आपले नितीन आबा आहे. बांधवांनो, मी परत एकदा कळकळीची विनंती करतो की 7 तारखेला तुम्ही तुतारीच्या बटनात शिन्नरसमोरील बटन दाबून प्रचंड विजय करा. 9 तारखेला तुतारी इतक्या जोरात वाजणार आणि गुलाल वाजणार. मी 10 तारखेला आम्हाला पवार साहेबांकडे घेऊन जातो, दाखवते की तुम्ही सांगितल्यासारखे राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या, की जी तुम्ही स्कीम सुरू केली होती, रोजगार हमी, हे पवार साहेबांनी सुरू केली, त्या स्कीमवर, त्या योजनेवर काम करणाऱ्या पोराला आम्ही तिकीट दिलं आणि ते निवडून आज जिल्हा परिषद आणलं आणि तुमच्या दर्शन, तुमचा आशीर्वाद घेण्याकरता मी बारामतीला घेऊन जाईल. गुणवंत बाप्पा आमचे ज्येष्ठ आहेत, त्यांचं मार्गदर्शन आहे. 2 दिवसात नक्कीच इतकं चांगलं मार्गदर्शन होईल की जी लीड आहे ती आणखीन प्रचंड मतानं वाढणार आहे. कलीम भाई, आपका तो शुक्रिया अदा करता हूं कि आप क्यों खेल रहे हो इस शिराढोन में. आप तो जिले में आओ. ये 9 तारीख को रिजल्ट लग गया, चुन के आए. 15 तारीख अब जिले में मेरे साथ घूमो. मी उरसाला आलो होतो, त्यावेळेसच माझी नजर बडेजीवर गेली होती. तर शेवटी मला पण राजकारण करायचं ना. मी त्यानंतर किती फोन करत होतो सारखं, पण जाऊ दे, त्यांचं नशीबच होतं, त्यांनाच आपल्याकडे यायचं होतं. तर स्वागत आहे तुम्हाला. एका महिन्यात आपण तुमचं जे आहे ते नक्कीच करू. काय आमचा राष्ट्रवादी पक्ष ह्या देणार आहे, कायम पुरोगामी विचारावर चालणारे. गेले 70 वर्ष काँग्रेसमध्ये होतो आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ही आघाडी आहे. सेक्युलर विचार घेऊन चाललेलो आहे, फुले शाहू आंबेडकर विचारावर चालणार आहे आणि कायम विकासाचं विजन घेऊन जाणार. आम्ही कधीच कुणावर हेवादेवा करत नाही, कधीच जुने धुणे काढत नाही, कारण विकासच मेन आहे. लोकशाही, बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिलं, संविधानानं मतदानाचा अधिकार दिला. बांधवांनो, मतदानाचा अधिकार जे खरंच नितीन आबांना भाषण केलं की मतदानाचा अधिकार हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे. जगात सगळ्यात मोठी ताकद कशाची आहे तर त्या मतदानाची. एका मतदानावर आपण दिल्लीचा पंतप्रधान गल्लीत आणू शकतो आणि मुंबईचा मुख्यमंत्री गल्लीत आणू शकतो. ही जी ताकद ही आपल्या मतात आहे. बांधवांनो, 5 वर्षांनी इलेक्शन येते. 5 वर्ष हा फार मोठा आहे. आज 25 वर्षाचा पोरगा 3-4 वेळेस जर तुम्ही मतदान हुकवलं ना, तर तू रिटायर होतो. 50 त्याची उमेद निघून जाते. आपण बाजार कधी असतोय बाबा इथला, शुक्रवारी बाजार असलं, किती मोठ्या घरची भगिनी असू द्या किंवा आपण मंडई आणतो, तर ती कोथिंबीरीची पेंडी घेताना खाली वर 10 मिनिट बघतो, भाव करतो. पण कधी मतदानाला जाताना तुम्ही 10 मिनिट विचार केला का? ह्याच्यावर आपली लोकशाही टिकणार आहे, ह्याच्यावर आपलं भवितव्य आहे. आपल्या देशाची ताट मान ह्या फक्त लोकशाहीमुळे. आपण काय अर्थकारणात जगात पहिले नाही का? जपान सारखे टेक्नॉलॉजी नाही की जर्मनीमध्ये अतिशय पुढे टेक्नॉलॉजी गेली तशी नाही. जगात आपली भारताची मान ताट कशामुळे बांधवानो? फक्त या लोकशाहीमुळे. की 70 वर्षे ही लोकशाही कशी काय टिकली? इतक्या 18 पगड जाती इतक्या शांततेत गुणागोविंदांना राहतेत कसे? पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, दक्षिणेकडून उत्तरेपर्यंत इतका मोठा देश हा एक संघ राहतो कसा? तर हे लोकशाहीमुळे आहे. त्याच्यामुळे कळकळीची विनंती करतो की मतदान करताना तुम्ही विचार करा. आपल्याला माहिती नसलं तर उमेदवारीची आसपासच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, पाहुण्या रावळ्यांना विचारा की कोणत्या उमेदवाराला तुम्ही मतदान करायला पाहिजे. कारण मतदान केलं की हे 5 वर्ष फार मोठे आहेत. मी या ठिकाणी परत ग्वाही देतो की ही जी टीम आहे
आणि हे तिघ जण आहे हे नक्कीच क्रांती करतील. विकासाचा कुठलंच काय राहणार नाही. आणि बाकीचं जर म्हणलं तुम्ही की निधी वगैरे, तर ते तुम्ही आमच्या टीमकडे सोडा. मुंबई मंत्रालय हे आम्हाला माहिती आहे, धाराशिव माहिती आहे. त्याच्यामुळं निधी आणि काही विकासाचं तुम्हाला कमी पडणार नाही. या ठिकाणी एवढीच ग्वाही देतो. आणि परत एकदा, लोकशाही फार आम्ही पाळतो. त्याच्यामुळे वेळ झाला असेल तर आबा मला सांगा 2 मिनिटं. कारण काय आहे की 50 कोटी ज्या जिल्हा परिषदला हे असं ग्रामपंचायतला आणू शकतो, तो व्यक्ती त्याला कशाचीच काय गरज नाही. कामाची उरक पाहिजे, विजन पाहिजे, माहिती पाहिजे, चिकाटी पाहिजे आणि अभ्यास पाहिजे. तुम्हाला पोपट पवार माहित असेल सरपंच, अहो किती निधीन काय, इतक्या योजना आहेत, फक्त त्याचा अभ्यास पाहिजे. तुम्हाला संभाजीनगरचे भास्कर पेरे माहित असतील, काय पाहिजे त्यांचं, म्हणजे इतकं बजेट की काय तुम्ही सांगू शकत नाही असं. त्याच्यामुळं ते वर सरकार खाली सरकार ह्याचं काही नसतं. आणि लोकशाहीत सरकार वगैरे काय किती दिवस राहते काय नाही हे काही कुणी सांगू शकत नसतं. त्याच्यामुळं आपण परत एकदा, आता शेवट 1 मिनिट राहिलाय, आपलं चिन्ह नवीन आहे. त्यामुळे सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, येणाऱ्या 7 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून नितीन आबा असो, गुणवंत बाप्पा असो किंवा आमचे कलीमभाई असो, यांनाच प्रचंड मताने विजयी करा. करोड रुपये ज्या व्यक्तीनं आणलेत, ज्यांनी इतक्या तळागाळातला आणाय, ज्यानं सगळी परिस्थिती बघितली, तुमच्या समोर सगळा इतिहास मांडलाय, त्याला एकदा चान्स द्या. तुमचा विश्वासाला हा उमेदवार तिघच्या तिघ पात्र ठरतील. या ठिकाणी हा प्रताप पाटील तुम्हाला विश्वास देतो. आणि इतक्या उशिरापर्यंत माझ्या महिला भगिनी थांबल्या, प्रथम त्यांचं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद.